एक ब्रेकिंग न्यूज। मुंबईमधल्या काळा चौकी परिसरामध्ये तरुणीवरती चाकू हल्ला झालाय। तरुणीवर चाकू हल्ला करत तरुणानं स्वतःवरही वार केलेले आहेत। तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आस्था सर्जिकल होम या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर। कृष्णा, आपण पाहतोय तरुणाचा मृत्यू झालेला आहे, मात्र याच तरुणानं आधी वार केले होते। काय घडलं, यामागचं कारण काय आहे, काय माहिती मिळते? सेजल, काळा चौकी परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि जिथे ही घटना घडली तिथे आता पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे। प्रेमसंबंधाच्या चारित्र्याच्या संशयावरून या तरुणानं तरुणीवरती वार केल्याचं कळतं आहे। 8 दिवसापूर्वी या दोघांमध्ये भांडण झालेलं होतं आणि त्यानंतर तरुण किचन नाईफ घेऊन तरुणीवरती वार करण्यासाठी आज आलेला होता आणि जीव वाचवण्यासाठी जेव्हा ती तरुणी या नर्सिंग होममध्ये घुसली त्यावेळेला तिथे सुद्धा तिच्यावरती वार करण्यात आला आणि त्यानंतर त्यानं स्वतःचा सुद्धा गळा चिरून घेतल्याची माहिती मिळते आहे। या तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे, मात्र जखमी तरुणीला जवळच्याच KEM रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे। तिच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत आणि सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू आहे। फॉरेन्सिक टीम सुद्धा पोहोचलेली आहे आणि पोलिसांचं पथक हे तपास करताना पाहायला मिळते। मात्र मुंबईच्या अगदी काळा चौकीसारख्या गर्दीच्या आणि दाटीवाटीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं हा थरार जो आहे तो इथे पाहायला मिळालेला होता। सगळेजण घाबरलेल्या अवस्थेमध्ये सकाळी होते आणि त्यानंतर इथे या नर्सिंग होमच्या परिसरामध्येच हा एक खून आणि स्वतः आत्महत्या केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। तरुणावरती ज्या वार जे करण्यात आलेले होते त्या वारामुळे तरुणी गंभीर अवस्थेमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती आणि तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मात्र गळा चिरून घेतल्यानंतर तरुणानं जागीच जीव सोडल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। सध्या पोलीस या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत। नेमके हे दोघे कोण आहेत, त्या दोघांची ओळख पटवण्यापासून आजूबाजूच्या सगळ्या लोकांची चौकशी सुद्धा केली जाते आहे। मात्र प्रेमसंबंधामध्ये धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय तरुणीवर चाकू हल्ला करत तरुणानं स्वतःवरही वार केलेले आहेत।